नमस्कार दादा. रामकृष्ण. तुम्ही आता गाव भेट दौरे करत असताना तुम्हाला इथल्या प्रामुख्याने अडचणी काय काय जाणवल्या? मी आता या गावामध्ये तांबडे मुळा म्हणून ग्रामपंचायत आहे, या गावामध्ये मी फिरत असताना ग्रामस्थांच्या बऱ्याचशा अशा काही समस्या ऐकून घेतल्या. बऱ्याचशा पुढाऱ्यांनी नेत्यांनी खूप खूप आश्वासनं दिली आणि एक सुद्धा काम ते पूर्णत्वाला नेलेलं नाही. पाण्याची समस्या असेल, खरेदी आपली याची खरेदी विक्री टमाटा प्रकल्पाची ती एक समस्या असेल, एक सुद्धा हे प्रकल्प चालू नाही आणि फक्त आश्वासन द्यायची आणि निघून जायचं, मतं घ्यायची, असं खोटं नाटं बोलून पुढे मतं घ्यायची, एवढंच यांचं कामकाज आहे असे ग्रामस्थ म्हणतात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुमची ठोस भूमिका काय असेल? आता भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आमचं असं भूमिका आहे की आता आम्ही नवीन चेहरे आहोत आणि आम्हाला जे काही समाजासाठी करायचे आहे ते आम्ही एकदम म्हणजे असं मन जीव ओतून काम करणारे दोघं पण उमेदवार आहोत. जर तुम्ही निवडून आलात तर विकास कामाचा हिशोब जनतेसमोर मांडणार का? हो, आम्ही पक्षापेक्षा जनतेला जास्त प्राधान्य देणार का? हो, आता आम्ही काही फक्त आश्वासनं देणार नाही, फक्त समस्या ऐकून घेतल्या. आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच या जनतेचं जे काही आहे म्हणणे आहे ते आम्ही पूर्ण ऐकून समस्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला मत दिल्यास सर्वसामान्य माणसाला काय फायदा होईल याचा? आम्हाला जर निवडून दिलं तर सर्वसामान्यामध्ये आम्ही राहणारी माणसं, सर्वसामान्यातून आलेली माणसं आणि त्यांना माहितीये कधी या माणसाच्या गळ्यात हात घातला दोन्ही माणसांच्या तर ही माणसाला सांगन ते काम पूर्णत्वाला नेणारी माणसं आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी आपण कसे उपलब्ध राहणार? कधी निमरात्रीचा फोन केला तरी आम्ही उचलायचं असं नाही, उचलत नाही किंवा आला तरी मीटिंग मध्ये वगैरे कुठे असेल परत रिटर्न फोन करतो, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. काम बोलेल नाव नाही हे आपण कसे सिद्ध करणार? आणि आम्ही कामच करून दाखवणार. आम्ही तोंडाने बोलणार नाही, आम्ही बोल घेऊन माणसंच नाही, आम्ही फक्त काम करून दाखवणार. इथल्या लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद आहे. काय होतं, बोलत नाहीत माणसं, म्हणजे प्रत्यक्षात येत नाहीत, परंतु त्यांना माहितीये आतापर्यंत जे काही झाले तर आता बदल केला पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं म्हणणं आहे.